श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी देवे नमः। ओम श्री कैलम, ओम धनदेह माम, ओम धनदाय नमस्तुभ्यं। निधी पद्माधिपायचे भवन्तु तत्वप्रसादनं मे धनधान्यदी संपदाः। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री लक्ष्मी देवी। आटपाट नगर होते। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव भद्रश्वा होते। तो दयाळू होता, शूर होता, प्रजादक्ष होता, देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका। नाव चांगले पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्याशी भांडणं होई, भांडणांना वैतागली, रागाने घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथे दिसल्या तिला सुवासनी। त्या करत होत्या लक्ष्मी व्रत। ते तिने पाहिले, त्याचबरोबर तिने व्रत केले। दुःख विसरली, दरिद्री गेली, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळले। भद्रेश्वर राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताट्याने फुगली, दासदासींवर रागवली। एकदा काय झाले, देवीच्या मनात आले, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण घ्यावी, ओळखते की नाही ते बघावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती। राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी। त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचे नाव होते शांबाला। एके दिवशी काय झाले, देवीने म्हातारीचे रूप घेतले, फाटके वस्त्र नेसली, माती मळवट फासला, हाती काठी घेतली। काठी टेकत राणीला भेटायला आली। तिने आरोळी दिली। अरे, आहे का घरात कोणी घास देईल का? दासी बाहेर आली। म्हातारी दारात दिसली। तिने विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वार घेऊन आले ग, राणीला भेटायचे। कोठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेबा महलात आहेत, सगळ्यांशी गप्पा मारत आहेत। त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील। तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, ऊन धुवून बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील। तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना। म्हातारी रागवली, मनोमन संतापली। तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली। माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितले देवीचं, तिने ते केलं, आता राणी पदावर बसली। देवीची आठवण राहिली नाही, गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोर गरिबांची पर्वा नाही, थोरा मोठ्याच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी, म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील। जाते मी। दासी घाबरली, तिने म्हातारीला पाणी दिले, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगा, मी ते नेमाने करील, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। म्हातारी उठली, काठी टेकवत निघाली, तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली। ती कळवून म्हणाली, आजी रागू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली। म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली। दाराशी येत तर दिसली म्हातारी। राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं दिसली नाही तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले, कपाळावर आट्या पसरल्या, ती तडकून घराबाहेर पडली। दासीने लक्ष्मीव्रत केले, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेले, संसार सुखाचा झाला। पुढे मार्गशीर्ष महिना आला। पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली। सगळे नेमदेम पाळले। 4 गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केले। शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झाले। सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला। राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले। हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव। सुखासमाधानाने संसार चालू होता। भद्रश्वा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले। शत्रूने राज्यावर चाल केली, भद्रश्वाचे राज्य लुबाडले, सुरतचंद्रिकेचे राणीपद गेले। भद्रेश्वराला वाईट वाटलं, पूर्वीचे दिवस आठवले, रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते। भद्रेश्वराला कन्याला भेटावंसं वाटलं, तो एकटाच निघाला, चालून दमला,
नदीकाठीवर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रेश्वराला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधाराने माणूस पाठवला, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानाने नवी वस्त्र, कंठीहार दिले. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसाने राजाला वाटलं आता परत जावं. जावायला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराजवळ देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढले. आता बघती तर काय, तिला कोळसेच दिसले. सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितले. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होतं. दरिद्र काही सरत नव्हतं. चिंतेचं सावट पसरतच होतं. काळजीचा वणवा भटकतच होता. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला आईनच दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. दीप धुपाचा वास दळवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवले. सुरत चंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिची मागच्या जन्माची आठवण झाली. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्याबरोबर उपवासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवारचे व्रत केले. ते आईने पाहिले. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाले. मालाधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता कळतच नव्हते. त्याचेही भान तिला नव्हते. मालाधाराने विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने उत्सुकतेने झाकण काढले. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं बेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळते ना मीठ. मीठ मिळते ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ हे जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानेच. मीठ नसलेले पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावं. मालाधार राजा निश्चयाने उठला. त्याने आपला सेवक सासऱ्याकडे पाठवला. त्यांना बोलवून घेतले. भद्रेश्वराला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रेश्वराने अनुमती दिली. मालाधाराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालाधाराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रेश्वराचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातील मिठाचा एक एक खडा द्या. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधाराने सैन्य बेफान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रेश्वराचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधाराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालाधाराने भद्रेश्वरास व सुरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेने लक्ष्मीवताची पूजा केली. आरती झाली. दीप धुपाचा सुगंध दळवळला. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान जेवण केले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधाराने भद्रेश्वराचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आलं. सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीवताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशावरून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी ही 60 उताराची कहाणी 5 उतारी सफळ संपूर्ण.
सर्वांनी देवीला वंदन करावे, त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मीला प्रार्थना करावी. जय लक्ष्मी माता.